आणि पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन सुरू आहे। पुण्यातील शिवाजी रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। ही दृश्य आहेत पुण्यामधली वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पुण्यामध्ये प्रचंड आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलेला आहे। तर शिवाजी रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। विविध शहरांमध्ये या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय। तर ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून। पुण्यातल्या शिवाजी रोड परिसरातली ही दृश्य आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, मोठ्या प्रमाणात आंदोलक इकडे जमलेले आहेत। पोलिसांची कुमक देखील पाहायला मिळते। दगडूशेठ मंदिरासमोरून या आंदोलनाला सुरुवात झाली होती। वंचितच्या वतीनं आज जे बंद पुकारण्यात आलं होतं त्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात देखील हे आंदोलनाला मोर्चाला सुरुवात झाली होती। आणि एवढंच नाही तर काही प्रमाणात जे भाजपचे कार्यालय आहे ते बंद करण्याचं आवाहन या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं। एवढंच नाही तर सगळे मार्गावरचे दुकानं आहेत ते देखील बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। आता सध्या पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा येऊन ठेपलेला आहे आणि इथून समोर आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आपण जर बघितलं तर या मोर्चात वंचितचे कार्यकर्ते आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील गोळा झाल्याचं आपल्याला पाहायला। माझ्यासोबत वंचितचे कार्यकर्ते आहेत। सर, तुम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारलं आहे, मोर्चा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो। 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी पालक आजच्या या मोर्चात सहभागी झालेत आणि सिंगल लाईन डिमांड आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। आजच सकाळी प्रधानमंत्र्यांनी या संदर्भामध्ये एक ट्विट केलेले आहे, पण ते ट्विट मी पाहिलं तर सगळ्या लोकांनी ते ट्विट रिजेक्ट केलेलं आहे। लोकांची एकच डिमांड आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर झाला नाही तर एकूण सरकारची गच्छंती अटळ आहे, असं आमचं स्पष्टपणे मत आहे। विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आहे। विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व हे सगळे जण करतायत। विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्याच्यानंतर तुम्ही आंदोलनात सहभागी झालाय, काय नेमकं वाटतं? नाही, तुम्ही पाहू शकता की देशामध्ये लोकतंत्र जिवंत आहे का नाही हाच प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण होतोय। कारण की विद्यार्थी कशासाठी मागणी करत होते, ते परीक्षामध्ये जे घोटाळे होतात ते कुठेतरी थांबले पाहिजे। म्हणजे आज नीट पेपर फुटी घोटाळा झाला, महाराष्ट्रात TET पेपर फुटी घोटाळा झाला, पोलीस भरती घोटाळा झाला। म्हणजे ह्यामुळे पूर्ण शिक्षण व्यवस्था पूर्ण सडलेली आहे आणि त्याच्या विरोधात कुठेतरी शांततापूर्ण मार्गाने जर विद्यार्थी आंदोलन करत असतील आणि ते दडपण्याचं काम तुम्ही करत असाल, त्यांना आतंकवादी दहशतवादी म्हणत असाल, तर कुठेतरी देशभरामध्ये मधील जे तरुण असतील ते रस्त्यावर उतरत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू झाला आहे। आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान पाहिजे आणि जे पेपर आपण जर बघितलं तर चिमुकली देखील या आंदोलनात सहभागी झाली आहे आणि आंबेडकरांचा फोटो घेऊन ती सहभागी झाली आहे। बरोबर आहे, प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक छोटी मुलं देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।